नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाद्वारे प्रत्येक विभागातील जे काही GR हे आलेले आहेत त्याबद्दलचे सर्व आपण हेडलाईन्स हे पाहणार आहोत। नेमकी फक्त त्यांचा जो काही मेन मजकूर आहे तो पाहणार आहोत। नेमकी कुठल्या विभागाचे GR हे आले आहेत ते सर्व आपण जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे सर्व जे काही आपण GR हेडलाईन्स जे काही पाहणार आहोत याबद्दलचे जी काही PDF असणार आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकले आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची जी काही PDF आहे ती डाउनलोड करू शकता। चला तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात पहिला जो काही GR हा आला आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहू शकता। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे आला आहे। त्याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते म्हणजे की महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनियमन अधिनियम 2023 अन्वये गठित महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियम प्राधिकरणासाठी नवीन लेखाशीर्ष उपलब्ध करून घेण्याबाबत। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जो काही पहिला जो काही GR आहे तो कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे हा आला आहे। चला तर यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचाही GR कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेच आला आहे। या ठिकाणी आपण शीर्षक पाहू शकता, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2024 ते 25 मध्ये राबविण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निधी वितरित करण्याबाबत। दिनांक 13/12/2024। यानंतरचाही GR आपण पाहूयात। यानंतरचाही जो काही GR आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे आला आहे। त्याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते म्हणजे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जी काही आपली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी काही आहे त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही जी काही आहे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले जे काही 411 जे काही मनुष्यबळ आहे ते बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याबद्दल मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो GR आहे। याबद्दलची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर पुढील हेडलाईन पाहूयात। यानंतरचा GR हा कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेच आला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, ॲग्रिस्टॅक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर या योजनेअंतर्गत हंगामी पिकांचा माहिती संच नवीन लेखा शीर्षकास मान्यता देण्याबाबत। हा जो काही आहे तो GR हा आला आहे मित्रांनो। चला तर यानंतरचाही जो काही अपडेटेड GR आहे तो आपण पाहूयात। यानंतरील GR आपण या ठिकाणी पाहू शकता, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे आला आहे। शीर्षक आहे, महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळेवर कळविण्याची योजना TRA व पिकांच्या आकडेवारीतील सुधारणा करण्याची योजना ICA या योजनेअंतर्गत मंजूर पदांवर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत। यानंतरील GR जो काही आहे तो म्हणजे की पर्यावरण विभाग। शीर्षक आहे, राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत मौजे टाकवडे तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील गाव तलाव संवर्धनासाठी निधी वितरित करण्याबाबत। GR दिनांक 13/12/2024। विभागाचे नाव पर्यावरण विभाग। शीर्षक, राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत बेलवळे बुद्रुक तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील गाव तलाव संवर्धनासाठी निधी वितरित करण्याबाबत। GR दिनांक 13/12/2024। यानंतरचा GR ही पर्यावरण विभाग यातर्फेच आला आहे। शीर्षक आहे, राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत महागाव तालुका गडहिंगलाज जिल्हा कोल्हापूर येथील गाव तलाव संवर्धनासाठी निधी वितरित करण्याबाबतचाच हाही जो काही आहे तो GR हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता
की जी आर दिनांक 13 डिसेंबर 2024चाच हा जो काही आहे तो जी आर आहे मित्रांनो। याबद्दलची ही PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात। हा जो काही जी आर आहे मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की वित्त विभाग यातर्फे हा आलेला जी आर आहे। शीर्षक आहे शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली NSTFDC या राष्ट्रीय महामंडळाकडून उपलब्ध होणाऱ्या शासन हमी थक हमीची मर्यादा ₹50 कोटीवरून 100 कोटीपर्यंत करून शासन हमीचा कालावधी दिनांक 1/4/2024 पासून पुढील 5 वर्षासाठी वाढविण्याबाबत हाही जो काही जी आर आहे तोही 13 डिसेंबर 2024चाच हा जी आर आहे। याबद्दलची PDF तुम्हाला खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर यानंतरचाही जी आर आपण पाहूयात। यानंतरील जो काही जी आर आहे मित्रांनो, तो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा आला आहे। त्याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते म्हणजे की महाराष्ट्र राज्य माहिती आयोग मुख्यालय व इतर 7 खंडपीठांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना अंतर्गत उमेदवारास घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो जी आर आहे मित्रांनो। चला तर यानंतरील जी आर ही आपण पाहूयात। हाही जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आला आहे। शीर्षक आहे याचिकेकर्ते सर्व श्री गणपतराव छोटूजी गबने व इतर 13 विरुद्ध महाराष्ट्र शासन रिट याचिका क्रमांक 1868/2005 प्रकरणी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांच्या दिनांक 14/6/2017 रोजीच्या न्यायनिर्णयानुसार कारवाई करण्याबाबत लातूर जिल्हा हाही जी आर 13 डिसेंबर 2024 रोजीच आला आहे। चला तर यानंतरचाही जी आर पाहूयात। यानंतरील जी आर सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आला आहे। शीर्षक आहे नियोजित गडचिरोली विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस अंमलबजावणी यंत्रणा भूसंपादन संस्था तसेच जिल्हाधिकारी गडचिरोली यांना भूसंपादन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्याबाबतचा हा जो काही आहे तो जी आर आहे मित्रांनो। चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात। यानंतरचा जी आर सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आहे राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयातील पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत जी आर दिनांक 13 डिसेंबर 2024 हाही जी आर मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आला आहे। शीर्षक आहे उच्च श्रेणी लघुलेख मराठी इंग्रजी परीक्षा 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभागीय व बृहमुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील उच्च श्रेणी लघुलेख मराठी इंग्रजी पदावर नियत वाटप करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आहे मित्रांनो। चला तर यानंतरील जी आर पाहूयात। यानंतरचा जी आर सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आला आहे। शीर्षक आहे निम्न श्रेणी लघुलेखन मराठी इंग्रजी परीक्षा 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहमुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील निम्न श्रेणी लघुलेख मराठी व इंग्रजी पदावर नियत वाटप यासाठीचा हा जी आर आला आहे मित्रांनो। चला तर यानंतरील जी आर हेडलाईन आपण पाहूयात। यानंतरचा जी आर जो काय आहे तो म्हणजे की उच्च तंत्र शिक्षण विभाग यातर्फे आला आहे। शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 पासून विद्यमान व्यवस्थापनशास्त्र विना अनुदानित संस्थेत नवीन फेलोशिप प्रोग्राम इन मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या परवानगीस अनुसरून शासन मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो। याबद्दलची जी काही पूर्ण PDF आहे मित्रांनो ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात। यानंतरील जी आर हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फे आला आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023 अंतर्गत खाजगी क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान उद्यानांना
घटकांना अनुदेय असलेले इरादापत्र, नोंदणीपत्र, मुद्रांक शुल्क माफी, विद्युत शुल्क सवलत व इतर प्रोत्साहन भत्ताबाबतची कार्यप्रणाली निश्चित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो GR आला आहे मित्रांनो. याबद्दलची PDF तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली जी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोडही करू शकता. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. यानंतरचा GR उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यातर्फे आला आहे. शीर्षक आहे सहाय्यक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी ऊर्जा विभागाच्या नियंत्रणाखाली अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांचे करिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा VPDA म्हणजेच व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट ही व्यवस्था व कार्यपद्धतीतून सूट देण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो. यानंतरील GR आपण पाहूयात. यानंतरील जो काही GR आहे मित्रांनो तो म्हणजे की विधी व न्याय विभाग यातर्फे हा आला आहे. शीर्षक आहे त्याबद्दलचे प्रशासकीय मान्यता सावनेर जिल्हा नागपूर येथील नवीन न्यायालयीन इमारत बांधकाम बाबत स्टील तळ 5 मजले 6 कोर्ट हॉल तसेच 1 पास्को आणि 1 लोक अदालत असा त्याबद्दलचा आराखडा हा असणार आहे. यानंतरील GR हा विधी व न्याय विभाग यातर्फेच आला आहे. शीर्षक आहे प्रशासकीय मान्यता बल्लापूर जिल्हा चंद्रपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधकामाबाबत तळमजले 3 5 कोर्ट हॉल. GR दिनांक आहे 13 डिसेंबर 2024. यानंतरचाही जो काही GR आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकता. विधी व न्याय विभाग यातर्फेच आला आहे. शीर्षक आहे सन 2024 ते 25 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक J5 मुख्य लेखा शीर्ष 7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे याखाली उपशीर्ष 202-0001 मोटर वाहन खरेदी अग्रिमे 7610-04-81 नवीन मोटार सायकल स्कूटर खरेदी अग्रिम वाटप याबद्दलचा हा जो काही आहे तो GR आहे मित्रांनो. याबद्दलची सविस्तर PDF ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. यानंतरचा GR हा वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यातर्फे हा आला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था नाशिक नवीन वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे मित्रांनो. दिनांक या ठिकाणी पाहू शकता की 13/12/2024 म्हणजे की 13 डिसेंबर 2024चाच हाही जो काही आहे तो GR आहे मित्रांनो. याबद्दलची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. चला तर मित्रांनो यानंतरील GR पाहूयात. यानंतरचाही जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फे हा आला आहे. शीर्षक आहे नवीन वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. यानंतरचाही जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यातर्फे हा आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव नवीन वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करणे व प्रवेश क्षमता वाढविण्याबाबतचा हा जो काही आहे तो GR आहे मित्रांनो. GR दिनांक पाहू शकता 13/12/2024 म्हणजे की 13 डिसेंबर 2024चाच हाही जो काही आहे तो GR आहे. यानंतरील GR वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यातर्फेच आला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर नवीन वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याबद्दलचाच हाही जो काही आहे तो GR आहे मित्रांनो. याबद्दलची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून मिळून जाईल. यानंतरचा जो काही GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फे हा आला आहे. राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात पदव्युत्तर पदवी व PhD अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजना 2024 ते 25 साठी विद्यार्थ्यांची निवड करण्याबाबतचा हा जो काही आहे तो GR आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो 13 डिसेंबर 2024 रोजीचे जे काही GR हे आले होते त्या सर्वांचे आपण GR हेडलाईन्स हे पाहिले आहेत.
परत त्याचबरोबर त्याबद्दलचे जर का तुम्हाला PDF जर का हवे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही सर्व GRA डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जी काही अपडेट आहे ती सर्व समजलीच असेल आणि याबद्दलची आणखी अपडेट ही बाकी आहे ती आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून याबद्दलची नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.